का गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिरडून टाकते. काय डरपोक लोक आहेत सगळे. ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत. आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना, की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबले का. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा एकूण कार्यक्रम होतो आहे. 5 तारखेला शपथविधी तयारी सुरू झाली आहे. पण अजूनही गृहमंत्रीपद आणि अन्य मला कळत नाही. भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष. नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता, अमित शहासारखा मजबूत नेता महाराष्ट्रात, देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे वगैरे, एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. हा, हे कसले मजबूत लोक आहेत मग? कोण आहेत समोर तुमच्या? तुमचं स्वतःचं बहुमत आहे. तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे. तुमच्या बरोबर अजित पवार आहेत 40 लोक घेऊन. शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाही भविष्यात काय करतील. पण बहुमत असतानाही 15 दिवस तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप. तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे? राजभवन तुम्ही चालवताय का? आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिरडून टाकते. काय डरपोक लोक आहेत सगळे. ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाहीयेत. ते कसे निवडून आले, कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये. लक्षात घ्या. परत मी तुम्हाला सांगतोय. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही. यामागे काही वेगळी कारण आहेत का? आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना. पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत. आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना, की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबले का. तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू. राऊत, तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवं? शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत. पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, दहशत निर्माण केली, निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये या यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे. दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचे तेच म्हणणं होतं. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते, त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं. आता पडलं नसतं. तसे डोके असतील तर डोके देखील होईल ना. फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना. ती डोकी मोजायला ठीक आहे, पण डोक्यात काहीतरी हवं.